छान ध्यान ताई. खूप धन्यवाद ताई. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. धन्यवाद. आजचं ध्यान अद्भुत. खूपच बरोबर. खूपच छान वाटतं. काही बोलू नये असं वाटतं, पण बोला असं वाटतं, काहीतरी तुम्हाला सांगावं असं वाटतं. तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप फरक पडतो. खूप छान झालं ते. सुरुची बोलते. खूपच छान झालं एकदम. ती स्वतःला विसरून गेले मी इतका वेळ. वेगळ्या विश्वात नेता तुम्ही अगदी. धन्यवाद ताई. खूप छान. प्रणाम माऊली. कैलासवर जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ, पण आता तर दर्शन खूप छान झालं. खूप खूप धन्यवाद ताई. खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद. मला खूप छान ताई, बोलायचं खूप छान. खूप छान झालंय. ताई, मला बोलायचंय. मी प्राची दिघे बोलतेय. मी वृषाली ताईंची बहीण आहे. आत्ताच तुमच्या समूहात आलेली आहे. मी फारच छोटी साधक आहे. इतके दिवस काय व्हायचं, मी ध्यान करायला लागली ना की मला झोप लागून जायची. तर ताई म्हणायची की ही काही झोप नाहीये, ट्रान्स मध्ये जातेस म्हणून. पण हल्ली 2-3 दिवस झाले मी थोडी सचेतन असते. तर आज काय झालं माहितीये, तुम्ही सांगितलं ना खोल जा, खोल जा, खोल जा. तर मी अशी त्या शोधात निघाले ना, तर मला एकदम असं खूप असं खळाळतं पाणी होतं त्या तिकडे. इतकं खळाळतं पाणी होतं, म्हणजे त्या बर्फातनं मी चालले होते खोल खोल खोल, आणि मग मी खाली वाकून पाणी पित होते. आणि मग पाणी पिताना तिथे अशी एक कपार होती. खरं तर ते इतकं खळाळतं पाणी होतं, माहिती नाही त्याच्यात कुठे एक कपार होती. आणि त्या कपारीत एक चेहरा होता, असं पाय दुमडून बसलेला. थोडा वेळच होते. आणि मग नंतर परत मी चालायला लागले सरळ. मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करायला लागले. आपले कैलासावर सगळ्यांचं दर्शन घेतलं. आणि हे तुम्हाला मला सांगावंसं वाटलं आजचा अनुभव. फार धन्यवाद ताई. कृपया स्वतःला छोटी साधक वगैरे म्हणू नका. जे तुम्ही 2 दिवसात मिळवलं ते खूपच अद्भुत आहे. आणि आजची जी अनुभूती आहे तुमची, ते तुम्ही कोणाचं दर्शन घेतलं हे तुम्हालाच माहिती आहे ना ताई. तर कृपया असं छोटी साधक म्हणूच नका आणि नियमितपणे साधना करा. खूप उन्नत आहात आपण. आपल्याला माझा नमस्कार. आपल्यामुळे सगळं झालंय ताई. नाही, मी एक माध्यम आहे हो फक्त. आणि माझ्या ताईनी मला या मार्गात आणलंय. ती खूप नाही गोड नाही नाही आहे. नाही नाही ताई, असं काय नाही. मी तिला नेहमी सांगते फक्त, अगं तू ये ये, खूप छान आहे. माझा जीव खूप तुटायचा तिच्यासाठी. सगळेजण येतात आपापल्या व्यक्तींना, देतात छान हे आनंद. तर मलाही नेहमी वाटायचं मी यावं इकडे, हा आनंद घ्यावा. खूप सगळ्यांना मी सांगायचे, पण तिचा योग होता की एकटी फक्त ती आली. बऱ्याच जणांना सांगितलं, पण कोणी काय रिस्पॉन्स दिला नाही. पण शेवटी माझी त्या छोट्या बहिणीला त्याचं महत्व कळलं, ती आली. आणि तिला इलेक्शन, एरवी तिला 8:30ला ऑफिसला जायला लागायचं, पण देवाच्या कृपेने तिला इलेक्शन ड्युटी होती आता 1 महिना. तर मी म्हटलं जेवढं मिळेल तेवढा तर घे, वाढली तर वाढली देवाच्या कृपेने पुढे. जेवढा मिळेल आनंद तेवढा तर घे आयुष्यात. म्हणून ती आज महाराजांनी तिला आणलं. स्वामींनी आम्हाला अतिशय आनंद झाला. आज महाराजांनी तिला नेलं तिथे कैलासात आणि दर्शन दिलं बघा. धन्यवाद ताई तुम्हाला उलट. त्यामुळे धन्यवाद. ऋषाली, आम्ही खूप नशीबवान आहोत की तुझ्यासारखी मैत्रीण आम्हाला सगळ्यांना मिळाली आहे. इतकं सगळ्यांना बोलते, निरागस, अगदी लहान लेकरासारखं. खूप निरागस. खूप निरागस आहे. नाही हो ताई, असं काय नाही. बाबांचे आशीर्वाद आहेत सगळे आयुष्यात. गुरु देहात आले ते मला, त्यांनी सगळे हे आशीर्वाद त्यांचे आहेत, ते बाबांचे. खूप भरभरून आठवण येते त्यांची, त्या माऊलीची आज अतिशय. आणि त्यांनी तुमच्या आता तो माझा हात सोपवलाय पुढे प्रगती व्हायला. हे मी त्यांना भरभरून रोज सांगत असते की तुम्ही आहात आणि
ऋताताईंकडे मला सोपवलंय परत पुढच्या प्रगतीसाठी. ते मला जाणवतं ताई. हम्म. धन्यवाद. तर काकांचे आशीर्वाद आहेत आपल्याला. वामन काकांची आठवण नेहमी येते, अगदी रोज येते. आणि आज तर ते ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचतात आहेत. धन्यवाद. ममता राणी, बोल बेटा. ऋताताई, जेव्हा तुम्ही बोलला ना शंकर, इथे खूप अंधारातच मी मोस्टली ह्या रूम मध्ये बसले, ते अंधार आहे. तर मी जेव्हा म्हणजे असं डोळे बंद करून होती आणि अचानक पूर्ण प्रकाशमय झालीये, आजूबाजूला खूप प्रकाश आहे असं मला जाणवत होतं, माझे डोळे बंद असून सुद्धा. आणि मला प्रत्येक म्हणजे जो जो अनुभव आपण वरवर जात होतो ना, आपण जेव्हा कैलासात वगैरे जात होतो तो तो तिथपर्यंत पोहोचतोय, अनुभव येतोय आणि आजूबाजूला पूर्ण बर्फाळ झालंय, तशी तशी थंडी वाटत होती, मला लिटरली जाणवत होती. आणि पूर्ण पूर्ण ह्याच्यामध्ये आता मी बऱ्याचशा गोष्टी विसरली, त्यांचं ऐकण्यामध्ये मी विसरली ऍक्च्युली. तर पण खूपच असं म्हणजे तो फील होत होता सगळा क्षण. पूर्ण वेळ मी त्या सगळ्या जर्नीमध्ये गेली. मेन तर ना, आज धैर्य नाहीये, पण माझ्या पायावरती कोणतरी झोपलेलंच आहे आणि ते ध्यानात आहे आपल्याबरोबर, असं मला जाणवत होतं. मे बी तीच असेल. मनाने ती इथेच असेल आपल्याबरोबर. पण तो मला जाणवत होता की पाय माझे पूर्ण जड झालेत आणि जसं ते लास्टला एकदम असं ती बराच वेळ झोपते ना 1 तासभर पायात, तर मग लास्टला नाही म्हटलं तरी रग लागते ना, तसं मला फायनली जाणवलं. एवढं मला ते बाळ माझ्या पायात जाणवलं माझं. इतकं. खूप छान अनुभव होता आणि दररोजच्या जे आमच्या बाळांसाठी पण तुम्ही जी प्रार्थना करता ना, त्यामुळे असं अ, मनात अशी जरी कधी म्हणजे म्हणतात ना, असं भीती वाटली ना, तरी नाही माझी बाळं म्हणजे सगळीच बाळं सुरक्षितच असावी. कोणत्याच बाळाला काहीच होऊ नये. पण आपली बाळं तितकीच सुरक्षित आहेत, कारण आपण आपण सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत, असं जाणवतं त्या ह्याच्यातून. खूप खूप धन्यवाद ताई. आणि आमच्याकडनं एवढी सुंदर साधना करून घेता ना तुम्ही, तर ती न मिळणं म्हणजे असं चुटपुटच लागत राहते सतत. ज्या दिवशी नाही करणार त्या दिवशी. खूप खूप धन्यवाद ताई. मीनाताई बोला. आत्मवंदन ताई. आज खूपच छान ध्यान झालं. आजची साधना म्हणजे अप्रतिम. शंकर बाबाच्या ह्याच्यापासून जे तुम्ही सुरुवात केलं, कैलास दाखवलं, मानस दाखवलं आणि सगळ्यात जास्त म्हणजे गुरुदादांची आठवण आली. शंकर बाबा माझी नौका किनाऱ्याला लाव रे. त्याच ह्याच्यात सगळं तुमचं ऐकत राहिले. खूप ऊर्जा जाणवली. धन्यवाद. आत्मवंदन ताई, आज इतकं छान ज्ञान झालं ना. खूपच म्हणजे ओंकार पण खूप वेळ दिसत होता. नंतर शंकर महाराज पण खूप दिसत होते खूप वेळ. धन्यवाद ताई. बोला शिवाली ताई. मला बोलायचे आज आणि मला ना म्हणजे मी 4 वाजल्यापासून मला खूप असं जाणवत होतं, असं शंकर महाराज आत्मवंदन ऋताताई. आज खूप दिवसांनी शंकर महाराज जवळपास वर्ष 1.5 वर्षांनी ग्रुपवर आले. फार फार छान वाटलं. गुरुपौर्णिमेचं जाता आलं नाही मठात. त्याचं काही हे नव्हतं. आपलं आपण आपल्या पद्धतीने सेवा करत असतो, पण ती पोचते याची पावती लगेच मिळते तुमच्यामुळे. 2 दिवस गुरुपौर्णिमा झालीये आणि 2 दिवसात महाराज स्वतःहून आले आणि इतकं सुंदर म्हणजे महाराजांच्या पायावर अभिषेक झाला अश्रूंचा. याहून दुसरं काय पाहिजे. खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद ताई. माऊली, शंकर महाराज 2 वर्षांनी आले वगैरे असं नाही, शंकर महाराज रोज येतात. आपण आपल्याला आठवतही असेल की शंकर गाथा सुरुवात केली होती, तेव्हा गुरुदादाही होता आणि त्यांनी ते एकदम छान ते पोस्टर वगैरे तयार केलं होतं. तेव्हापासून नाही मॅडम, तेव्हा मी शंकर गाथा झाली त्यावेळेला मी ग्रुपला जॉईन नव्हते. त्याच्यानंतर ती संपली आणि मग मी जॉईन झाले होते ग्रुपला. तर त्यामुळे मला ते आधीचं काही फारसं माहित नाही. पण
जेव्हा मी सुरुवातीला होते त्यावेळेला खूपच वेळा शंकर महाराजांचं आपल्या ग्रुपवर हे जाणवायची एनर्जी, अगदी त्यांचे हे जाणवायची. त्याच्यानंतर आता खूप दिवसांनी मला म्हणजे परवा रंगनाथ महाराज आले, दत्त बावन्नी झाली, त्या दिवशी पण असंच खूप वेगळी एनर्जी, त्या दिवशीची एनर्जी जाणवते वेगळी. आणि आज तर खूपच म्हणजे जबरदस्तच होतं. आज इतकी मान फिरत होती, इतकी मान फिरत होती की 1 सेकंद माझी मान गोल फिरायची थांबली नाही. कंटिन्युअस पहिल्यापासून एंड पर्यंत मान गोल फिरत होती माझी. आपण जेव्हा गुरुतत्व म्हणतो तेव्हा सगळेच गुरु आपल्याला इथे दर्शन द्यायला येतात.